नमस्कार, मी विलास बडे। आपण पोहोचलोय विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रसमध्ये। हा सगळा जो परिसर आहे दिग्रसचा, तो पांढरं सोनं पिकवणारा अर्थात कापूस उत्पादक असा सगळा परिसर। इथं तब्बल 14 जिनिंग फॅक्टरीज होत्या, पण आज अवस्था ही आहे केवळ सहकारी तत्वावरची एक जिनिंग फॅक्टरी इथं अस्तित्वात आहे। दिग्रसची आणखीन एक ओळख म्हणजे या दिग्रसला कबड्डीची पंढरी म्हणून सुद्धा ओळखलं जायचं। पण आज राजकीय डाव नेमके काय खेळले जात आहेत? राजकीय कबड्डी सुरू झालेली आहे आणि 2019च्या अनुषंगाने इथल्या शेतकऱ्यांच्या मुलांचे नेमके प्रश्न काय जाणून घेणार आहोत यूथ कोर्टच्या माध्यमातून। महाराष्ट्राचा खणखणी शो यूथ कोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण दिग्रस मधल्या बुटले कॉलेज मध्ये पोहोचलोय। हे तेच कॉलेज आहे ज्या कॉलेजनं आतापर्यंत देश पातळीवर आणि राज्य पातळीवरचे अनेक खेळाडू दिले। न्यूज 18 लोकमतच्या यूथ कोर्ट मध्ये या बाजूला आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडणारे मोदी समर्थक, तर या बाजूला आहेत राहुल गांधींची विरोधकांची बाजू मांडणारे सगळे विरोधक। आणि आजच्या या यूथ कोर्टाचं कामकाज पाहण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आगरकर सर हे न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत। आपण त्यांचं स्वागत करूया। आज येथे यूथ कोर्टाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी कोर्ट सर्व उपस्थितांना आदेश देत आहे की सर्वांनी कामकाज चालू असताना शांतता आणि संयम बाळगायचा आहे। त्याचप्रमाणे कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा उल्लेख न करता सर्वांनी शांततेत कामकाज पार पाडायचं आहे। यूथ कोर्ट आपल्याला पुढील कारवाई चालू करण्यासाठी परवानगी देत आहे। सुरुवातीला आपण जाऊयात राहुल गांधी समर्थकांकडे। का हवेत राहुल गांधी? का द्यायचा देश राहुल गांधींच्या हातात? कुछ अर्ज करना चाहूँगा सबसे पहले। बिल्कुल, अर्ज किया है, हटा दो कफन मेरे चेहरे से, मुझे आदत है मुस्कुराने की। ए दफनाने वालों थोड़ा रुक जाओ, मुझे अभी भी उम्मीद है मेरे खाते में 15 लाख आने की। तर अशा प्रकारची जुमलेबाजी आपण 2014च्या रणयुद्धामध्ये खूप ऐकलेली आहे आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात मात्र ते आपल्याला कुठेही दिसलेलं नाही। फक्त घोटाळे आणि फक्त एक जुमलेबाजी आपल्याला या मोदी सरकारमध्ये या पूर्ण 5 वर्षात दिसलेली आहे। आपण ऐकलं राहुल गांधी का हवे? तुम्हाला मोदी का हवे? आणि उत्तर द्या त्यांच्या प्रश्नात। त्यांच्याच शेरचा शेर उत्तर देतो। इर्शाद, महकशी का आलम कुछ इस तरह था, तुम जहां गए वहां तुम ही तुम थे और हम जहां पहुंचे वहां हम ही हम थे। यांनी म्हटलं की मुस्लिम आणि दलितांची राजनीती करते बीजेपी, पण 2 वेळा राष्ट्रपती बनवायचा हे भेटला त्यांना, चान्स भेटला। त्यांनी पहिल्यांदा अब्दुल कलाम आणि दुसऱ्यांदा रामनाथ कोविंद। दोन्हीही मुस्लिम, एक मुस्लिम समाजाचा एक दलित समाजाचा आहे। मुस्लिम आणि दलितांची राजनीती फक्त काँग्रेस आणि काँग्रेस करते। आज संपूर्ण देशामध्ये संवैधानिक संस्थांवर हल्ला होतो आहे मोदी सरकारकडून। मोदी सरकारने सतत संवैधानिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करून त्यांच्या कार्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहे। राहुल गांधीचा जेव्हा इंटरव्ह्यू झाला त्यांना विचारण्यात आलं होतं की आलू कुठं पिकतो, ते म्हणाले कारखान्यात। त्यांना हेच माहित नाही तर त्यांनी काय शेतकऱ्यांसोबत ज्यांना आलू कुठे पिकतो, ज्यांना ते मशीनमध्ये निघतो असं म्हणतात, अशांची देशाच्या शेतीबद्दल बोलावं हे अतिच आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे मागच्या वेळेस जसं राहुल गांधी यांचं सरकार होतं तर यांनी पूर्ण कर्जमाफी केली होती, पण नरेंद्र मोदी यांच्या काळात अजूनही कर्जमाफी झाली नाही। शेतकऱ्याची आत्महत्याही वाढत आहे। त्याचप्रमाणे जसं LPG गॅस हे नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना दिले, पण LPG गॅसचे भाव हे वाढवले, त्यांनी 500 वरून 1000 केलेले आहे। राहुल गांधींचं सरकार आलं पाहिजे त्याची कारण त्यांनी सांगितलं। तर एकच गोष्ट आहे, काँग्रेस कधी खोटं बोलत नाही, पहिली गोष्ट तर। कारण बीजेपीने येताना पहिला खोटा वादा, तुम्ही सगळेजण जनधन योजनेचा कार्ड काढा, तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख येतील। हा सगळ्यात मोठा खोटेपणा बीजेपीचा। 15 लाख गेले, 10 लाख गेले, 7 लाख गेले, 5 लाख गेले, 1.5 लाख गेले, शेवटी 15,000 म्हटलं, पण आज 15,000 पण गेले। आपल्या भारत देशामध्ये 55 वर्ष काँग्रेसने राज्य केलं, त्यांनी नुसतं काळा बाजार केला।
मोदींनी नुसत्याच 4 वर्षात आपल्या भारत देशाची जी आर्थिक स्थिती आहे त्या उन्नतीवर आणण्याचं काम मोदीनं केलं. आतापर्यंत मोदी सरकारने 4 वर्षात जे काँग्रेसने केले नाही ते करून दाखवलं. जेव्हा गांधी राजघराण्याचं जेव्हा पंतप्रधान पदावर किंवा कोणत्याही पदावर राजकारणात त्यांनी हस्तक्षेप केला त्या काळात त्यांच्या नावाने आणि गांधी कुटुंबाच्या नावाने पेन्शन योजना सुरू करण्यात आली. हे पेन्शन योजना सुरू म्हणजे काय, करणं म्हणजे काय, की देशातल्या लोकांना नुसता भीक मागणं होय. गांधी कुटुंबाने आपल्याला आयतं खायची सवय लावून दिलेली आहे. बस. अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे. गांधी कुटुंबानं आयतं खायची सवय लावून दिलेली आहे असं त्यांनी सांगितलं. आणि सगळ्या योजना गांधी कुटुंबातल्याच लोकांच्या नावाने का? महाराष्ट्रामध्ये सर बीजेपी सरकारने आज महाराष्ट्रामध्ये 1.5 लाख जागा खाली आहे सर. आतापर्यंत भरती नाही काढली सर. जर पोलीस भरतीचा विचार केला तर सर किती मुले सर खाली आहे आज किती वर्ष झाले सर पोलीस भरतीबद्दल काही विचार केला जात नाही. आज देऊ नका 15 लाख पाहिजे नाही पण भरतीने काय केलं सर? आज ती गांधीजींनी भीक मागण्याची सवय नाही लावली. जसं की आता सध्या मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना म्हणून 6,000 रुपये काढले. ती काय 6,000 रुपये ती वार्षिक म्हणून 3 टप्प्यात देणार. 6,000 म्हणजे 2-2 हजार रुपये. आपल्या पानपट्टीवर खर्रा घोटणारा एक मुलगा पण 6,000च्या जास्त पैसा कमवू शकतो. तो शेतकरी का भीक मागणारा समजतो का? शेतकरी हा भीक मागणारा नाही आहे. तो शेतकरी हा स्वतःच्या बळावर मेहनत करून जगणार आहे. तर मोदीने सतत राहावं की शेतकरी हा कुठे कमजोर नाही. मला त्या दादाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की 50 वर्षापासून काँग्रेस म्हणजे सत्ता होती असं तसं. काँग्रेसने फक्त याच मुद्द्याचा उपयोग केला वोट मागण्यासाठी की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आमच्या पार्टीने जास्त हातभार लावला. आता हो हे इम्पॉर्टंट आहे की स्वातंत्र्य कोणी मिळवण्यात जास्त हातभार लावला. देशामध्ये आज बेकारीमध्ये देश हा जगामध्ये 1 नंबरवर आहे. बेकारीचा जे दर 3% होता युपीए सरकारमध्ये आज 7% पोहोचलेला आहे. नोटबंदी झाली देशामध्ये आणि 2,43,000 कंपन्या बंद पडल्या आणि हजारो युवक या ठिकाणी बेरोजगार झालेले आहेत. बेरोजगारीचं एक मोठं आश्वासन तुम्ही रोजगारीचं आश्वासन दिलं होतं. काय झालं आश्वासनात? राहुल गांधी आणि त्यांचा गांधी फॅमिली जे अमेठीमध्ये 55 वर्षापासून राज करत आहे त्यांनी अमेठीमध्ये आतापर्यंत बस स्टॉप नाही बनवला. पण आता 8 दिवसानंतर AK-47ची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी मोदी साहेब हे उद्घाटित करणार आहे. 55 वर्षात काँग्रेसनं काय केलं तर त्यांनी जाऊन आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या आजी आजोबांना विचारावं. आज देश बदललाय ते फक्त का 4 वर्षात बदललाय का? ज्या देशात पहिले सुई बनत नव्हती आज ते विमान किंवा मग एरोप्लेन बनवत आहे ते इरीत का? मग काँग्रेसनं काही केलेलं नाही का? अरे तुम्ही बीजेपी वाले आमची प्रियंकाताई आमच्या काँग्रेसमध्ये आली सचिव झाली यांना भीती वाटते की आमची खुर्ची जाईल. माझा प्रश्न आहे आज देशामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे. ठीक आहे आपण त्याच्याकडून उत्तर घेऊ. प्रियंका गांधींची भीती वाटते का? निवडून कोणताही पक्ष यावे समृद्ध माझा भारत देश बनवावे. निवडून कोणताही नेता यावे बेरोजगारीचा प्रश्न मिटवावे. ठीक आहे. कोण आहे इकडे? प्रियंका गांधींची भीती वाटते का भाजपला? आपल्या भारत देशाला प्रियंका गांधी सारख्या नेत्यांची भीती नाही तर पाकिस्तानला सुद्धा उडून टाकण्याची आपल्या क्षमता आहे. त्यामुळे प्रियंका गांधींची आम्हाला कसलीच भीती नाही आहे. जर प्रियंका गठबंधन का करावं लागतं? प्रियंका गांधींना जर ते घाबरलेत मग तुम्हाला गठबंधन का करावं लागतं? सर गठबंधन फक्त काँग्रेसचाच नाही काँग्रेसचा UPA आहे तसाच त्यांचा NDA सुद्धा आहे. मला एक प्रश्न सांगायचा आहे या ठिकाणी. राफेल यांनी जी कंपनी कागदावर आहे त्या कंपनी स्थापन करण्यासाठी आणि त्या कंपनी स्थापन करण्यासाठी सुद्धा सरकार पैसा देते आणि त्याच कंपनीला राफेल विमान बनवण्यासाठी सुद्धा सौदा देते. याचं काय कारण? आणि देशामधून 31 अरबपती देशातून पळून गेले आहे. दादा म्हणे आता पाकिस्तान आमच्याची भीत आहे. मी म्हणतो इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले त्यावेळी तुम्ही तिथं जाऊन बिर्याणी खाता तुम्हाला लाज नाही वाटत बीजेपी वाल्यांनो? मैं माझ्या प्रतिस्पर्धींना सांगू इच्छितो की गायब है सुर सारे पर तांत्रेन की बात करते हो. गायब है सुर सारे पर तांत्रेन की बात करते हो. हर वक्त विदेशों से बस लेन देन की बात करते हो. हर वक्त विदेशों से बस लेन देन की बात करते हो. 4 में से 3 बार तो मेट्रो ट्रेन रुक गई. 4 में से 3 बार तो मेट्रो ट्रेन रुक गई और आप बुलेट ट्रेन की बात करते हो. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा एवढा सर की
गेल्या 2 वर्षा पहिले जी नोटबंदी झाली त्यामुळे सरकार म्हणाली की काळा धन बाहेर काढण्यासाठी आम्ही नोटबंदी केली, परंतु काळा धन बाहेर काढण्यासाठी नोटबंदी केली. जे बँकासमोर रांगा लागले, ज्या रांगा लागून ज्या लोकांचे मृत्यू पडले, त्या बँकासमोर लागलेला एखादा प्रशासकीय किंवा उद्योगपती का दिसला नाही, किंवा ज्यांनी जेव्हा जे लागले आणि म्हणजे ज्यांचे जे मृत्यू झाले त्या मृत्यूचा जिम्मेदार कोण? तशी ती ताई म्हणे की गॅस सिलेंडर घरोघरी पोहोचले पण त्याची भाववाढ झाली. निसर्गावर प्रत्येक घडणारी ती घटना असते, त्यामुळे वैज्ञानिक कारण आहे. तसे बीजेपीने केलेला प्रत्येक ते भाववाढ असो किंवा नोटबंदी त्याच्या मागे देखील एक कारण आहे. एलपीजी गॅस घरोघरी पोहोचला, त्यामुळे एलपीजी गॅस काढायला सरकारला जो खर्च लागल त्याचा तो भावमोल बीजेपी घेत आहे. खरं तर हा आपल्याला एक कुटुंब चालवायसाठी आपल्या बापाला नाही का आपली संपूर्ण जबाबदारी घेण्यासाठी काहीतरी एवढी मेहनत आणि परिश्रम करावा लागतं, तर हा एकला पठ्ठ्या आपला नरेंद्र मोदी एवढा संपूर्ण भारत देश चालवतो आहे, तर एवढी कशाला त्यांच्याकडून अपेक्षा ठेवता? अपेक्षा ठेवा हो, अपेक्षा ठेवण्याची गरज आपल्या सर्वांना आहे, कारण की आपण गरीब जनतेतून जन्मलेला आहोत, गरीब मातीतनी जन्मलेला आहे, म्हणून ही अपेक्षा त्यांच्याकडून करू नका. अरे ज्या काँग्रेसच्या काळातनी आपल्याला 2 चाकी सायकलवर बसण्याची अवकात नव्हती आणि त्या काळातनी आता नरेंद्र मोदीजींच्या काळातनी हवेत उडण्याची अवकात आपली त्यांनी बनवून टाकली. ज्या काळ्या पैशाची गोष्ट हे करतात ना काँग्रेसवाले, त्यांच्याच काळात जास्त प्रमाणात काळा पैसा नेऊन वेदेशात ठेवला, म्हणून आम्हाला नोटबंदी करायची काम पडलं. सत्ताधार आणि विरोधकांना नेमकं काय वाटतंय त्यांची बेधडक मतं. आता दादा म्हटले युवाची शान आहे नरेंद्र मोदी. मी म्हणतो 2 करोड रोजगार कुठे गेले? आता 10 दिवसांपूर्वी दिल्लीला हजारो संख्येने युवा असते, त्याचं काय? ते तुमच्याच नावाने बॉम्ब करायला लागले होते नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री हाय म्हणून. पूर्ण वर्ष या काँग्रेस पार्टीने या 55 वर्ष राज्य केलं, पण काय केलं हो? काहीच नाही. पूर्ण भ्रष्टाचारनं नुसतं भ्रष्टाचार करून ठेवून दिला. काय केल्या राज्यातनी? गांधी कुटुंबाने जे 55 वर्षात केले नाही ते मोदींनी 4.5 वर्षात करून दाखवले. नरेंद्र मोदीनं जे 3000 करोड रुपये सरदार वल्लभभाईच्या पुतळ्याला खर्च केले, ते जर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कर्जबाजारीपणाचा हे केलं असतं समजा, तर त्या महाराष्ट्रात शेतकरी आज कर्जबाजारीपणातून मुक्त झाला असता. मेरे प्यारे बहनी और भाइयों, ऐसे बोल के 2.5 साल पूरे विदेशों में डाल दिया. आतापर्यंत जे नीरव मोदी आणि विजय माल्याने जे घोटाळे केले, ते घोटाळे सगळे 2014च्या आधी झाले. मेरे भारतीय सैनिकों के एक जवान एक सर के बदले 10 सर सिर लाऊंगा, लेकिन वो सिर अभी तक लाए नहीं. मोदी सत्ता में आए और हमले बढ़ते गए, मेरे जवान इसमें शहीद हो रहे गए, और अभी तक 4 साल में मेरे 263 जवान शहीद हो गए. और सर्जिकल स्ट्राइक के बारे में कहोगे तो उसमें खाली 85 आतंकवादी खत्म हो गए. माझा मित्र म्हणाला पेट्रोलचे भाव वाढले, पण जेव्हा गांधी सरकार होती तेव्हा तूर डाळचे भाव 200 रुपये किलो होते, तेव्हा त्यांनी ऑब्जेक्शन काऊन नाही उचललं? आणि माझा मित्र म्हणते मोदी सरकार चोर आहे, तर विजय माल्याला कर्ज कोणा दिलं? गांधी सरकारनं दिलं. आज तुम्ही म्हणता मला बँकमध्ये लोन द्यायचं आहे, तुम्हाला प्रॉपर्टी दाखवा लागेल की तुमची हे प्रॉपर्टी आहे, तेव्हा तुम्हाला लोन भेटते. असं लोन नाही भेटत. पेट्रोल महागला आहे, पण त्यांनी हे नाही बघितलं की जो मोबाईल डाटा आहे तो पहिले आपल्याला 269 मध्ये फक्त 1 GB मिळायचा, परंतु ते आज 19 रुपयामध्ये 1 GB मिळत आहे. तर असं का झालं? माझे मित्र पहिल्यांदा म्हणाले होते की 6000 रुपये देत आहे म्हणे शेतकरीला. 6,000 का आलम तुम क्या जानो, 4000 के लिए राहुल गांधी भी लाइन में लगा था. आणि सर माझ्या मित्रानं सांगितलं राहुल गांधी रांगेत लागले म्हणे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या 90 वर्षाच्या आईला रांगेत लावलं, त्यांना शोभलं का हे? माझा हा प्रश्न आहे. माझा प्रश्न माझ्या मित्रानं प्रश्न केला होता सर की 50 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसने जे भ्रष्टाचार केला असं त्यांचं म्हणणं आहे. भ्रष्टाचार केला, अरे भ्रष्टाचार तर मोदी सरकार करत आहे, यांनी काय भ्रष्टाचार नाही केला. ऑनलाईन सर्व केलं, ऑनलाईन पेपर जेव्हा आता भरती निघत आहे, ऑनलाईन फॉर्म भरला त्यावेळेस 450 रुपये असं काही फी लागली मला फॉर्म भरण्यासाठी. त्यावेळेस ते काय मी भरतीचा फॉर्म भरला, ते भरतीचा फॉर्म जे आहे ना भरला, सर्व काय झालं, त्याचा रिप्लायमेंटच काय नाही आलं. हे पैसा कुठे गेला? मग भ्रष्टाचार कोण करत आहे? भ्रष्टाचार तुमच्या काळात बंद झाला? हे दादा म्हणते की आमचे पैसे म्हणजे ऑनलाईन केलं मोदीने सगळं काम. तर ह्याचं असं काम आहे, यांच्या टायमीला पैसे खालून टेबलाच्या खालून चालत जाय. आता टेबलाच्या खालून नाही चालत, यांची दाल नाही घालायला लागली, म्हणून असं सांगायला लागले. मोदी यांच्या कारकिर्दीत एक सर्जिकल स्ट्राईक झालं आणि त्यांनी पाकिस्तानला मुंहतोड जवाब दिला, आणि काँग्रेसच्या काळात तर एकही सर्जिकल स्ट्राईक झालेलं नाहीये. मग ही किती मोठी शोकांतिका आहे. ठीक आहे. सर्वसामान्य मतदाता म्हणून जर विचार केला तर तुलनात्मक मोदींची काम चांगलं आहे, परंतु त्यांनी जी आश्वासनाची खैरात मांडली त्या तुलनेमध्ये त्यांनी ते पूर्ण कमी केलेली आहे. त्यामध्ये मुख्य मुद्दा आहे महाराष्ट्रातील धनगर समाजाचा.
ठीक आहे. दुसरा आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. एवढा मोठा समाज जर मतदानाला मुकला मोदीजींच्या, तर त्यांचं पानिपत व्हायला जास्त वेळ लागणार नाही. त्या दादानी आता म्हटलं होतं की पंतप्रधान मोदींनी 2.5 वाजता विदेशी दौरा केला, म्हणजे त्यांनी विदेशच फिरले. परंतु त्याच्या मागे एक कारण आहे की ते असं म्हणजे की पंतप्रधान मोदींनी भारताचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढवला. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेकडून असे गार्जियन सारखे असे यंत्र मिळवून घेतले की जे आपल्या भारतीय सैन्यासाठी खूप उपयुक्त आहेत. तिच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे की नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात जास्त आपली प्रतिमा मलिन केली आहे आणि त्यांनी फक्त आपल्या देशाचा विकास त्याच्याबद्दल बोलायचं कमी आणि विरोधी पक्षांचाच मुद्दा मांडलेला आहे. दादा म्हणत होता की भ्रष्टाचार आम्ही कमी केलाय. कुठं कमी केलाय हो? जेव्हा आम्ही कास्ट सर्टिफिकेट काढायला जातो मधल्याच दलालाला 100 रुपये खालून द्यावं लागतं. कुठं झालाय? यावर्षी 72,000 जागा काढल्या आहेत. 72,000 जागा काढल्या आहे नोकरीसाठी. तर आताच का काढला? केवळ आणि फक्त युवा पिढीनं नाही का लालू दाखवून मला वोट दिलं पाहिजे, केवळ सेल्फिशपणाच साधला आहे. कोर्टामध्ये आणखी काही तरुणांची काही बेधडक मत आहे. सर, जब कांग्रेस की सरकार थी तो मोदी सरकार ने बहुत ज़्यादा उन पे इल्ज़ाम लगाए थे कि आपने महिला सुरक्षा के लिए कुछ भी नहीं किया. तो मैं इनसे पूछती हूँ कि इन्होंने 5 साल में क्या किया है? अब जब भी भारत की बेटी इस तरीके से बदनाम हो रही थी और आज भी वही है. उन्होंने सुरक्षा के लिए कुछ भी नहीं किया. ओके, आपण उत्तर घेऊया. महिला सुरक्षेच्या बद्दल तुम्ही काय केलं? कारण की आम्ही ट्रिपल तलाक केलं सर. यांच्या विपक्षवाले नाही का आतापर्यंत नाही का आम्हाला मतदान नाही केलं सर. कारण की यांचं काम होतं सर का यांनी ट्रिपल तलाक केला. आता हा महिलासाठी काय केलं म्हणते त्यांना विचारा. ट्रिपल तलाकचा निर्णय घेतला असं ते म्हणतात. सर, उसके पीछे भी कुछ बंदिशें थी. आप ऐसे किसी को फोन करके ऐसे नहीं बोल सकते थे. आप उसके लिए भी बहुत 3 महीने का मुद्दत चाहिए थी. उसके भी पीछे बहुत सारा प्रोसीजर था. वो एकदम एक 3 तलाक से कोई तलाक नहीं होता था वो टाइम पे. मुझे बस ये पूछना है कि मोदी जी के 2 वर्ड थे, अच्छे दिन. अच्छे दिन का मतलब आज तक किसी को पता चला या नहीं? हमको तो किसी डिक्शनरी में अच्छे दिन का मतलब नहीं मिला. इसका मतलब कि मोदी जी ने सिर्फ अच्छे दिन उनके लिए बोले थे. उन्होंने तो देश घूम घूम के उनके दिन अच्छे ला लिए, लेकिन उसमें हमारे अच्छे दिन कौन से हैं? अच्छे दिन कुठं आहे? की अच्छे दिन म्हणजे घरकुल भेटले तुम्हाला. कारण की अजून नाही का तिथं यवतमाळ पासून आपल्याला नाही का माहूर पर्यंत जात होतं ते 1.5 घंट्याचा रस्ता आता तुम्ही अर्धा पाऊण घंट्यात चालले. तर हे अच्छे दिन नाही तर काय नाही. सरकार आहे काय रोड काम चालू आहे, सगळे काम चालू. अजून अच्छे दिन काय पाहिजे तुम्हाला? अच्छे दिन क्या घरी आणून देऊन जा का आम्ही तुम्हाला? हातामध्ये 13 कोटी कुटुंबियांना LPG गॅस मिळालेले आहे. अजून अच्छे दिन नाही तर अजून काय पाहिजे? ते म्हणताय की अच्छे दिन कधी येणार. अच्छे दिन ते आणण्याचा प्रयत्न करत आहे, तशी प्रोसेस सुद्धा करत आहे. परंतु त्यांच्या नावाने ओरडून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा त्यांना सहकार्य करावं लागेल. आले अच्छे दिन आए, क्यों नहीं आए? 55 सालों में कांग्रेस ने क्या किया? 5 सालों में 4.5 सालों में घरकुल आए, LPG गैस आई, ये अच्छे दिन नहीं आए. और 5 साल एक मौका और देंगे तो और अच्छे दिन आएंगे. मुद्रा लोन मार्फत युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भरती प्रक्रिया. काँग्रेसच्या काळात भरती खूप प्रमाणात असेल, पण आता नरेंद्र मोदी यांच्या काळात भरतीचे प्रमाणे खूप कमी प्रमाणात झाले. याचा परिणाम बेरोजगार होत आहे. बेरोजगारामुळे भ्रष्टाचार वाढत आहे. बेरोजगारीवर बोलले. नरेंद्र मोदी यांच्या काळात 27 लाख ट्रक विकल्या गेले, 32 लाख ऑटो विकल्या गेले. त्यामुळे अनेक मेकॅनिकला काम मिळाले. करोडो घरे बांधल्या गेली, त्यामुळे ठेकेदारांना कामे मिळाली. रस्ते बांधकाम, त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला. राहुल गांधींनी संसदेमध्ये राफेलचा मुद्दा मांडला होता, तेव्हा त्यांनी एक राफेलवर व्हिडिओ क्लिप दाखवली होती. तेव्हा त्यांना विचारण्यात आले होते की राफेलची क्लिप खरी आहे का खोटी आहे, याची तुम्ही गॅरंटी घेता का हे खरी आहे? तेव्हा राहुल गांधी खाली बसले होते. ज्या व्यक्तीला आपल्यावर स्वतःवर कॉन्फिडन्सच नाही आहे आणि तो शुअरच नाही आहे, तो व्यक्ती 135 कोटीचा देश कसा चालवणार? त्यांनी एक आरोप केलाय की राहुल गांधींना स्वतःवरच कॉन्फिडन्स नाहीये, ते देश कसा चालवतील. राहुल गांधींना स्वतःवर कॉन्फिडन्स आहे, कारण की त्यांनी आता नुकतीच निवडणूक झालेल्या 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत त्यांची 3 राज्यात सत्ता निर्माण झालेली आहे आणि ते स्वतःच्या बळावर. राहुल गांधीला स्वतःवर विश्वास नाही. ठीक आहे, राहुल गांधीला स्वतःवर विश्वास नसेल, परंतु या देशातील जनतेला मात्र राहुल गांधीवर विश्वास आहे आणि या जनतेनं ते सिद्ध केलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तिन्ही याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी विश्वास नसला तरी राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खोटे बोलत नाही, तर ते खरे बोलतात. आपण बघितलं आज दिग्रसमधल्या या सगळ्या तरुणांनी स्थानिक त्याचबरोबर विदर्भाचे आणि देशाचे सुद्धा मुद्दे जे आहेत ते अत्यंत पोटतिडकीने मांडलेले आहेत. आज या युथ कोर्टचा फैसला नेमका काय आहे, तरुणांच्या चर्चेनंतर न्यायाधीशांना नेमकं काय वाटतंय जाणून घेऊया.
दोन्ही बाजूने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये विशेषतः शेतकऱ्याचे प्रश्न असतील, रोजगारांच्या संधी असतील, महिलांचं आरोग्य असेल, भारताचं संरक्षण असेल, विकासाचा मुद्दा असेल, यावर अतिशय चांगले मांडणी केली असं कोर्टाला निदर्शनास आलं. आणि यावरून कोर्टाला एक बाजू लक्षात आली, ती म्हणजे लोकशाहीमध्ये आपले नागरिक अतिशय जागरूक आहेत, मतदानाचं महत्त्व त्यांना आहे आणि आपल्या मतामुळे भारत देशाचा कसा विकास होतो हे सुद्धा इथे निष्पन्न झालेलं आहे. आणि आज येथे कोर्टाचं कामकाज समाप्त होत आहे.